मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1832 मध्ये झाली. प्रश्न दुसरा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल? ब. 214. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? ड. राष्ट्रपती. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? ब. मुंडक उपनिषद. प्रश्न 6. संविधानातील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली? क. कलम 124. प्रश्न 7. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोठे स्थापन झाले? क. कलकत्ता. प्रश्न 8. आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? ब. पुरुषवाचक सर्वनाम. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? स्त्रीलिंग शब्द. ब. शाळा. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? क. अनुयायी. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ब. आशीर्वाद. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? ब. खूप गर्व होणे. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? क. विल्यम हार्वे. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ब. डेसिबल. प्रश्न 15. सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीराला कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशामुळे आपल्याला शरीराला कोणते जीवनसत्व मिळते? ड. जीवनसत्व. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? क. गुरु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? 14 तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? क. महाड. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध. क. 1761. पावनखिंडचा लढा कोणाशी संबंधित आहे? पावनखिंडचा लढा हा ब. बाजीप्रभू देशपांडे. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला होता? जालियनवाला बाग हत्याकांड. अ. अमृतसर. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण भारताची गंगा ही गोदावरीला म्हणतात. भारताचा प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून निश्चित केला जातो? क. अलाहाबाद. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हटले जाते? क. मंगळ. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
ब. सुंदरबन. गेटवे ऑफ इंडिया कुठे स्थित आहे? गेटवे ऑफ इंडिया हे ड. मुंबई. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क. 7वा. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? उपराष्ट्रपती. संविधानातील कोणत्या कलमात डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटले आहे? ब. कलम 32. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा किती असते? गट क. 35. मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? क. न्यायमंडळ. असे आपण 35 प्रश्न पाहिलेले आहेत. तरी असे नवीन नवीन प्रश्न सराव पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि